असणार आणि हे टेन्स प्लेस जे आहे ते ऍड अप टू 10 असणार. ठीक आहे, तर हे कसं सॉल्व्ह करायचं? दिस इंटू दिस, दॅट विल गिव्ह मी हाऊ मच? 0, 9. आणि नेक्स्ट इज 5 इंटू 5 आणि जे पण आन्सर येणार +3. 5 इंटू 5 इज 25. 25 प्लस 3 विल गिव्ह मी 28. तर माझं आन्सर राहणार 2809. परत एकदा हे पण सॉल्व्ह करते. 7 इंटू 7 विल गिव्ह मी 49. नेक्स्ट 4 इंटू 6 विल गिव्ह मी 24. 24 प्लस 7 विल गिव्ह मी 31. कळलं सगळ्यांना? नेक्स्ट हे वाला ट्राय करू आपण. 5 इंटू 5 विल गिव्ह मी 25. नेक्स्ट 9 इंटू 1 विल गिव्ह मी 9 अँड 9 प्लस 5 विल गिव्ह मी 14. तो माझा आन्सर आहे 1425. हा वाला क्वेश्चन कसं करणार? 1 इंटू 1 विल गिव्ह मी 01. लक्षात घ्या आपल्याला 2 डिजिट नंबरच लिहायचे आहे. जरी त्याचा आन्सर सिंगल डिजिट असला तर आपण 0 लावणार त्याच्या आधी. नेक्स्ट इज 7 इंटू 3 इज 21. 21 प्लस 1 विल गिव्ह मी 22. तर ह्याचा आन्सर आहे 2201. कळलं सगळ्यांना? येस, सगळ्यांना कळलं का हे कसं सॉल्व्ह करायचं? सर हे होतं आपली मागची ट्रिक, मागच्या क्लासमधली ट्रिक होती ही. आता आपण नेक्स्ट ट्रिक करणार. दॅट इज नथिंग बट अँत्योक मॉडेल. हे आपण ने केलं कुठलं होतं? आरंभ मॉडेल. तर अँत्योक मॉडेल काय सांगतं? अँत्योक मॉडेल मध्ये इज जस्ट द ऑपोजिट ऑफ आरंभ मॉडेल. याच्यात काय आहे? हे वन्स प्लेस जे आहे दॅट ऍड अप टू 10. सो आय विल राईट हिअर वन्स प्लेस will add to 10 आणि 10th place onwards. 10th place onward हे काय राहणार? सेम नंबर राहणार. सेम नंबर राहणार. ठीक आहे, सो हे काय आहे बघा? 6 + 4 इज 10. 8 + 2 इज 10. 7 + 3 इज 10. आणि त्याच्यानंतरचे जे 10th प्लेस आहे ते सेम नंबर आहे. याच्यात बघा 10th प्लेस आणि 100th प्लेस हे दोघी मिळून 10-10 होता. हे दोघी 10-10 सेम आहे. तर हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे? जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असणार तर ही ट्रिक आपण वापरू शकतो. तर ही कशी करणार? सेम 2 पार्ट्स मध्ये आन्सर डिवाइड होणार. 6 इंटू 4 करणार मी इथे. 6 इंटू 4 दॅट विल गिव्ह मी हाऊ मच? 24. आणि ही बाजूमध्ये हा कुठलाही सेमच असल्यामुळे 3 नंबर घेणार इंटू 3 चा जो नेक्स्ट नंबर आहे विच इज द कॉन्सिक्युटिव्ह नेक्स्ट नंबर ऑफ 3 इज 4. So that will give me 12. So my answer is 1224. कळलं? तसंच आता 82 आणि 88. So I will multiply these two. That is 8 into 2 will give me 16. आणि ही बाजू म्हणजे 8 into next number is 9. So that will give me 72. So my answer will be 7216. हे परत करू आपण. This will give me how much? 7 into 3 that will give me 21. आणि ही बाजू आहे 10. 10 चा नेक्स्ट नंबर आहे 11. ह्याचा आहे 11. Sorry, 110 is the multiplication of 10 into 11. So my final answer will be 11021. सगळ्यांना कळली ही ट्रिक? तर आता ही ट्रिकचे स्टेप्स लिहून घ्या तुम्ही. सो सपोज मी हा नंबर घेतला A, B, C आणि D. ठीक आहे, तर स्टेप 1 काय आहे आपली? स्टेप 1 इज नथिंग बट इट सेज B into C, that is 2 into 8 will give me 16. स्टेप 2 काय आहे? सपोज A घे किंवा D घे, एनिथिंग. सपोज आय टेक A into next number of A, which is 8 into 9 will give me 72. The answer I will take it from down to up. कळली ही स्टेप? सगळ्यांनी प्लीज ही स्टेप लिहून घ्या, कारण की तुमच्याकडे हे नोट्स मध्ये पाहिजे. सो दॅट लेटर नंतर कधीही तुम्हाला रेफर करायचं असेल तर हे काय कसं करायचं हे कळायला पाहिजे. म्हणून हे लिहून घ्या सगळ्यांनी. राईट डाऊन.
हे लिहून घ्या. मी नेक्स्ट स्लाइड मध्ये परत समजवते तुम्हाला. हे जसं मी स्टेप 1 स्टेप 2 लिहिलंय ते इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो लिहून घ्या. आणि जी वरती मी कंडिशन लिहिलेली आहे ती पण लिहून घ्या. म्हणजे तुम्ही अँटियोक मॉडेल अशी हेडिंग द्या आणि त्याच्या पुढे ती कंडिशन लिहा आणि त्याच्या खाली स्टेप्स लिहा युजिंग वन ऑफ द एक्झाम्पल. येस, झालं सगळ्यांचं? तर आता मी नेक्स्ट स्लाइड मध्ये हे क्वेश्चन्स आहे, इच्छा तुम्हाला परत एक्सप्लेन करून दाखवते. जसं हा सेकंड क्वेश्चन, हा 7 इंटू 3 विल गिव्ह मी 21 आणि 3 इंटू हा 3 इंटू 4 विल गिव्ह मी 12. तर माझा आन्सर 1 2 2 1. ठीक आहे, परत हा वाला पण एक्सप्लेन करते मी. 6 इंटू 4 विल गिव्ह मी 24 आणि 6 डिजिट आहे 7, सो 6 इंटू 7 विल गिव्ह मी हाऊ मच 42. तर माझा आन्सर आहे 4224. कळलं सगळ्यांना? ज्यांनाही डाऊट होता त्यांना कळलं का? सो आय स्टार्ट द पोल्स नाव. आय स्टार्ट द पोल्स अँड आय वॉन्ट एव्हरीबडी टू पार्टिसिपेट इन दॅट. मला सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं पाहिजे. आता हे तुम्ही पहिलं वाला क्वेश्चन बघसाल 25 इंटू 25 आहे, तर 5 आर ऍड अप टू 10 आणि 2 हा रिपीटेड नंबर आहे. सो आय हॅव लॉन्च्ड अ पोल. आय वॉन्ट एव्हरीबडी टू डू द पोलिंग. मला पाहिजे सगळ्यांनी पोलिंग करा. जे द 96 स्ट्रेंथ आहे तर सगळ्यांनी पोल करायला पाहिजे. मी ऑलरेडी तानाजी मी पोल सेंड केले ऑलरेडी. चॅट वरती आन्सर्स लिहू नका, काहीही उपयोग होणार नाही. आय एम नॉट चेकिंग दोज. सो तुम्ही पोलिंग करा. ज्यांना पोल येत नाही त्यांना मी परत सांगते, तुम्हाला खाली 3 डॉट्स दिसतील. 3 डॉट्स वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सेटिंग्स येणार. सेटिंग्सच्या नंतर 9 डॉट्स भेटतील तुम्हाला. ते क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पोल्स हा ऑप्शन दिसणार.
येस, सगळ्यांनी पोल करा. सगळे पोल करत राहा. हे खूप इझी आहे, पण हे प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे. गौरी, तू खाली 3 डॉट्स दिसताय का तुला? ते 3 डॉट्स क्लिक कर. त्याच्यानंतर तुला सेटिंग्स दिसतील. सेटिंग्स मध्ये गेल्याच्या नंतर तुला पोल्स दिसणार. मी 4th पोल करेक्ट केलेला आहे ऑलरेडी, चेक करा. आणि जर पोल नाही करता येत तर काहीही टूल्स क्लिक करायचे. करेक्ट. पोल करता नाही आलं तरी मग काय हरकत नाही, आन्सर्स मी दाखवणार, ते चेक करा. पोल करता येत नाही काही हरकत नाही, मी आन्सर्स दाखवेल, ते चेक करू शकता तुम्ही. येस, या पेजचे सगळे पोल्स मी टाकले आहे. Start polling. Let's see how many of you are participating. 38, 49, 53, 54, 57, 59. Okay. So roughly you are touching 60. अजून 30 स्टुडंट्स 35 स्टुडंट्स पार्टिसिपेट करायला पाहिजे. पोलिंग करा. That shows that you are active. झाले का सगळ्यांचे हे क्वेश्चन्स? Okay. Most of you have done. Check your answers. Everybody check your answers. Check करा. ज्यांचं ज्यांचं चुकलं आहे ते आपले पोल्स करेक्ट करा. ज्यांचं ज्यांचं चुकलं आहे ते आपले पोल्स करेक्ट करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही लोकांनी करेक्ट केलं आहे का नाही. गुड. इफ इट इज ऑल करेक्ट, व्हेरी गुड. बट आय कुड सी दॅट काही काही पोल्स रॉंग, चुकीचे आहे. 3, 4, 8, 9 स्टुडंट्स चुकतं आहे. प्लीज चेक करा आणि करेक्ट करा. तुमचे पोल्स रॉंग असतील ते करेक्ट करा. ओके. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन, स्टार्ट सॉल्विंग. हे नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स आहे, स्टार्ट सॉल्विंग. हे सॉल्व करायला स्टार्ट करा.
Yes, start solving. परत शिकवा. Okay, I will again explain you this. So suppose हा ninth हा वाला घेतला. So 7 into 3 will give me 21 आणि 9 into next number आहे 10. तर that will give me 90. तर माझा आन्सर आहे 9021. कळलं? अजून एक एखादं कुठला सॉल्व करू? ओके, दिस वन. 8 into 2 will give me 16 आणि 8 into next number काय आहे 9, so that is nothing but 72. So 7216 is the answer. Hope you all have understood this question now. ठीक आहे, I'll start sending the polls now. ज्यांनाही नाही समजलंय होप तुम्हाला कळले आहे. आपले पोल्स करेक्ट करा. काही काही स्टुडंट बघा तुम्ही लक्ष दिलं नाहीये. 4209 ला ज्यांनी ज्यांनी पोल केलंय ते करेक्ट करा. ते चुकलंय. That is a wrong answer. 42009 is the correct answer. So correct your mistakes. परत सॉल्व करा तेव्हा तेव्हा ते ते पक्क बसणार. नुसतं आन्सर्स लिहून नको ठेवा. गौरी तुझं कम्प्लिटेड आहे तू सांगते मला असं नको आहे की तू कॅल्क्युलेटर वरती सॉल्व्ह करते. आय डोंट वॉन्ट एनीबडी सॉल्विंग इट ऑन कॅल्क्युलेटर. प्लीज तुम्ही ते प्रॉपर ट्रिकने सॉल्व्ह करा. ओके, इफ यू हॅव नॉट यूज कॅल्क्युलेटर व्हेरी गुड. So start those who have completed poll it. पोल करा. इतके जण कम्प्लिटेड लिहिलेलं आहे पण पोल मला काही दिसत नाहीये तेवढ्या त्याच्यात. नवीन पोल्स पण टाकले ते पण सॉल्व्ह करा. ओके, इफ यू हॅव सॉल्व्ड इट बाय ट्रिक व्हेरी गुड. मग पोल करा म्हणजे मला कळेल की तुम्ही ऍक्च्युली पार्टिसिपेट करता आहे. स्टार्ट पोलिंग. आय शुड सी 100% पार्टिसिपेशन इन द पोल. नुसतं चॅट वरती लिहून चालणार नाही.
आता हा 95 तर 95चा स्क्वेअर आहे, तर तोच आन्सर झाला. तर म्हणून दिस वे ऑल्सो एनी वेज यू कॅन सॉल्व्ह इट. येस, मी सगळे पोल टाकलेले आता या पेजवरचे सगळे. हे 10चे 10 क्वेश्चनचे पोल टाकले आहे. पण तरी 100% पार्टिसिपेशन नाही आहे अजून. 50 मुलंच पार्टिसिपेट करता. आय वॉन्ट एव्हरीबडी टू पार्टिसिपेट. See, 92 students are there still, and still I cannot see everybody participating. We should cross 80. 80 पेक्षा जास्त मुलांनी पार्टिसिपेट केलेलं पाहिजे. फक्त 50 करताय. स्टार्ट पोलिंग. पोल करा. आय एम वेटिंग. मॅम परत एक्सप्लेन करा. ओके, आय अगेन एक्सप्लेन यू. लक्ष द्या आता. नाव सपोज हे सॉल्व केलं आहे. दिस इंटू दिस 6 इंटू 4 विल गिव्ह मी 24 आणि 3 त्याचा नेक्स्ट नंबर आहे 4, तो आन्सर आहे 1 2 2 4. होप नाव यू हॅव अंडरस्टूड. ऑल पोल्स कम्प्लिटेड, फाईन. बट स्टिल द पार्टिसिपेशन सगळ्यांचं नाही आहे. 50च, रफली 50च, ऑन एन ॲव्हरेज 50 लोकच पार्टिसिपेट करता आहे. प्लीज पार्टिसिपेट मोर. चेक युअर आन्सर्स. आन्सर्स चेक करा, बरोबर आहे का. आणि कुठलंही चुकलंय तर त्याचं करेक्ट आन्सर लिहून घ्या. कुठलंही चुकलं असेल तर त्याचा आन्सर लिहून घ्या. ओके, ऑल करेक्ट. 50च्या वरती पोलिंग येत नाहीये. ओके, आय गिव्ह यू नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. स्टार्ट सॉल्विंग. Start solving the next set of questions. Solve करा. मागच्या पोल्सला पण करा आणि पोल मागच्या क्वेश्चन्सला, असं नाही की सोडून टाकायचं. सो इफ हॅव टू सी द ओल्ड पोल्स, 62 63 पोचलंय. 65 त्याच्यावरती नाहीच केलंय पोलिंग. तानाजी, पोल्स ऑलरेडी पाठवले आहे, ते तर कम्प्लीट करा. आता ह्या शीटचं पण मी पाठवते. इट इज नॉट टू बी सेंट इंडिव्हिज्युअली, हे सगळ्यांना एकत्र पाठवता येतं.
I'll start sending the polls again. मी पोल्स टाकणे स्टार्ट केले परत. Good. All completed. Hope you have not used your calculator there. Calculator use नहीं करते. Okay, good. Very good. If you have completed, excellent. Very good. Completed, Tanaji. Yes, पोल करा. नहीं, this trick will not work for all numbers. This trick is only conditional. की तुमचे वन्स प्लेस ऍड अप टू 10 व्हायला पाहिजे आणि 10 ऑनवर्डचं ते तो 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 जो उरलेले नंबर आहे ते सेम पाहिजे, तेव्हाच हे वर्क करणार. अदरवाईज हे काम करणार नाही. ही ट्रिक कुठल्याही मल्टिप्लिकेशनला हे काम करत नाही. कंडिशन वाईज वेदिक मॅथमॅटिक्स तसंच आहे, कंडिशन आहे. त्या कंडिशननेच तुम्ही सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज नाही.
Yes, most of you have completed. Very good. Polls दिलेले मी complete केले आता. I'll wait for 2 minutes before I show you the answers. Answers दाखवायच्या आधी आपण थांबूया थोडा वेळ. Let everybody, we should give time to everyone to complete. मी पोल पाठवलेले आहे सगळे. Only 73 students are participating. I want more. Very good. If you have completed all the polls. Good. चलो, let's see the answers now. Answers बघूया. Answers check करा सगळ्यांनी. बरोबर आहे का? All correct. Very good. पोल मध्ये मला काही स्टुडंट्स दिसत आहेत. 3-4 स्टुडंट्स चुकले त्यांचे आन्सर्स. प्लीज check the questions, write the correct answers. करेक्ट आन्सर्स लिहून घ्या आणि ते ट्राय करा. परत सॉल्व्ह करून बघा की कुठे चुकतंय, कुठे कॅल्क्युलेशन चुकतंय तुमचं, हे चेक करा. जस्ट फॉर द सेक ऑफ रायटिंग प्लीज डोंट राईट हिअर की ऑल करेक्ट. खरंच असले तरच, नाही तर करेक्ट करा. काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला कुठेही कॉम्पिटिशन मध्ये आज बसायचं नाहीये. आपण शिकतोय. म्हणून जर चुकलं आहे तर करेक्ट इट. ठीक आहे, झालं. Anybody having any doubts in this? So I'll do one thing. I'll give you few more questions to solve. मी अजून थोडे काही क्वेश्चन्स देते. बघू बरं तुम्हाला येतं का सॉल्व्ह करता. आपण 3 डिजिटचे नंबर्स करू आज आता. ठीक आहे. सो 3 डिजिटचे नंबर घ्या. सो इफ आय हॅव 207 into 203. Next I have suppose 308 into 302. 409 into 401. 407 into 403. If you want more, the smaller numbers, 105 into 105. Next, 106 into 104. 201 into 209. Next, 206 into 204. ट्राय करा हे क्वेश्चन्स ट्राय करा सगळ्यांनी. Everybody try these questions. You want me to explain one example? Okay, if I have to explain the first one, it is 7 into 2 will 7 into 3 will give me 21. Next 20 and 20 चा next number काय आहे? 21. तर त्याचा आन्सर काय येणार आपलं? 420. कळलं? 21 into 20 is 420. So माझा आन्सर आहे 42021. सोपं आहे. 3 डिजिट बघून घाबरायचं नाही. लॉजिक सेम आहे. वन्स सोडल्याच्या नंतर जे उरलेले डिजिट्स आहेत दॅट शुड बी सेम. ठीक आहे. आय स्टार्ट पुटिंग पोल्स ऑन दिस ऑल्सो. बघू बरं किती सॉल्व्ह करू शकता. व्हेरी गुड. दोज हॅव कम्प्लीटेड. बाकीचे ट्राय करा. मी पोल्स टाकणं स्टार्ट केलेलं आहे.
मी पोल्स टाकणं स्टार्ट केलेलं आहे. Start polling. Good. Very good. Yes, start polling. Yes, those are completed. Very good. पोल टाकत राहा. Completed. Very good. Polling kara. Not everybody has participated yet in these questions. येस, मी सगळे पोल्स टाकलेले आहे. सगळे पोल्स टाकून झालेले आहे. Start participating. Only 44, 48. Okay. 50च्या आसपासच करताय पोल. Yes, start participating. So this way you can see that it is very easy. Correct? तुम्हाला दिसतंय ना की किती सोपं आहे, किती फटाफट कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. मजा येते ना हे असं करायला. नाहीतर विचार करा, मल्टिप्लाय करा एक एक डिजिटने, मग नंतर ऍड करा. किती लेंदी प्रोसिजर आहे. पण असं जर पटापट आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं तर मजा येते. येस ऑर नो? सो जे सगळे ट्रिक्स आहे ते रोज प्रॅक्टिस करायचे किंवा मधून प्रॅक्टिस करायचे आणि ते वापरायचं. मेन म्हणजे आपण जेव्हा मॅथ सॉल्व्ह करतो तेव्हा हे वापरायचे, तेव्हाच तुम्हाला ऍक्च्युली सवय पडणार त्याची. So you have to use these tricks during your maths classes whenever you are solving maths. तर जसं तुम्ही आता लहान आहे, आता एव्हरीडे कॅल्क्युलेशन असणारच आहे तुमचे मॅथमॅटिक्स मध्ये, अल्जेब्रा मध्ये, तर हे वापरू शकता तुम्ही हे ट्रिक्स. ठीक आहे, ही सोपी आहे. आपण आतापर्यंत 11 सोबत मल्टिप्लाय बघितलं, 111 सोबत मल्टिप्लिकेशन बघितलं, आरंभ मॉडेल बघितलं आणि अँत्योक मॉडेल बघितलं. ठीक आहे, हे सगळे ट्रिक्स मधून मधून प्रॅक्टिस करत राहायची. सो आय एम शुअर आता तुम्हाला एकदम पक्क होऊन गेले असेल. ज्यांचे पोल्स चुकले आहे प्लीज ते आन्सर्स चेक करून घ्या. मी करेक्ट आन्सर लिहून देते त्यावरती. आय विल राईट द करेक्ट आन्सर्स हिअर. दिस इज 93016.
This is 164009. This is 164021. This is 11025, 11024. This is 42009, 42024. हे करेक्ट आन्सर्स आहे. ज्यांचेही चुकले आहे ते प्लीज चेक करून घ्या, करेक्ट करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. कुठलंही चुकलेलं आहे ते परत सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. डोंट लीव इट ॲज इट इज की चुकलंय राहू दे, काय फरक पडतो. नाही, करून बघा, परत करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठे तुमचं चुकलेलं आहे. कळलं? व्हेरी गुड. So still the poll is not completed. Only 60 students have participated. Only 60 मुलं roughly participate केलेले आहे. तर हे ऑलमोस्ट मोस्ट मी सगळे कॉम्बिनेशन्स याच्यात देऊन दिलेले आहे तुम्हाला. तर तुम्ही हेच प्रॉब्लेम परत सॉल्व्ह करू शकता. कारण की जेव्हा हे कॉम्बिनेशन येतं तर यू डोंट हॅव लॉट ऑफ सिरीज ऑफ आन्सर्स. करेक्ट? कारण की आपल्याला बघायचं आहे ना, ऍड अप टू 10 पाहिजे. म्हणून मग तिच्यातले ऑप्शन तुमचे 3-4च असणार ना. 55647382 जे आहे. तर त्याच्या आधी तुम्ही वेगळे वेगळे टाकू शकता नंबर्स. येस रिद्धी, यू हॅव अ डाऊट. व्हॉट इज युअर डाऊट? आता नेक्स्ट हफ्त्यात नेक्स्ट ट्रिक शिकणार आपण. कळलं सगळ्यांना? नो डाऊट. ओके, फाइन. Hope everybody has understood. I want everybody to participate. 3 Ankhila. Yes, I'm understood. Very good. Very good. ओके, ठीक आहे. सगळ्यांना समजलं आहे? काही डाऊट आहे? You all can unmute yourself and ask. If you want, you can unmute yourself and ask me questions. Unmute करा आणि विचारा मला क्वेश्चन, काही डाऊट असतील तर. ओके, नो डाऊट तुम्हाला. येस, ओके, फाईन, व्हेरी गुड. तुम्ही टाईप करून पण पाठवू शकता तुमचं डाऊट काही असेल तर. सुप्रिया पवार, आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन्ड इट मेनी टाइम्स. मी परत सांगते तुम्हाला, वन्स प्लेसला आहे ते तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. जसं 409 आणि 401 आहे, तर 9 आणि 1 ला मल्टिप्लाय करून माझा आन्सर तर 09 आणि 40 आहे नेक्स्ट नंबर उरलेला. त्याचा नंबर आहे 41 नेक्स्ट नंबर. तर 40 इंटू 41 मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर येतं 1640. ठीक आहे? ओके, नाव अंडरस्टूड. पुढची ट्रिक नेक्स्ट वीकलाच भेटेल, आता नाही भेटणार. ही 409 इंटू 401च एक्सप्लेन केलेली मी रुपाली. टेन्स प्लेसेस म्हणजे वन्स प्लेस, टेन्स प्लेस, वन्स प्लेस, त्याच्या नेक्स्ट आहे टेन्स प्लेस, मग हंड्रेड्स प्लेस, तसे असतात ते. ठीक आहे? ओके एव्हरीवन, प्रॅक्टिस करा हे क्वेश्चन सगळे. हे जे पण दिलेले आहे मी क्वेश्चन्स ते सगळे प्रॅक्टिस करा. मागचे ट्रिक्स पण परत एकदा 5-5 क्वेश्चन्स घेतले तरी भरपूर आहे. 5 क्वेश्चन्स घ्या, सॉल्व्ह देम अँड देन सी वेदर तुम्हाला आठवण आहे का नाही आहे.
आणि होप तुम्ही सगळं ते लिहिलेलं आहे, नोट्स बनवलेले आहे. कारण की ते नोट्स बनवून ठेवा, नंतर कामा येतात ते रेफर करायला. सी यू सून बेटा. येस, बाय. Okay, fine. I'll stop the sharing now. Okay, मी sharing stop केली. Good night, beta. Thank you so much. Harshvardhan, thank you for your compliments. Okay, beta. Bye. Good night. Bye.